सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव जयश्री आहे. आज मी आपणासमोर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलणार आहे. सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन. समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य क्रांतिज्योती सावित्री माऊली, धन्य क्रांतिज्योती सावित्री माऊली. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव महाराष्ट्र येथे झाला. त्यांनी आपले पती ज्योतिराव फुले यांच्यासह स्त्रियांच्या शिक्षणासाठी काम केले. 1848 साली पुण्यात भिडेवाडा येथे मुलींची त्यांनी पहिली शाळा सुरू केली. त्या दलित व महिला हक्कांसाठी काम करत शिक्षणाच्या माध्यमातून समाजात समानता आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता. सावित्रीबाई फुले या विधवा मुलींना विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देत होते. त्यांनी बालविवाह व जातीय भेदभावाविरोधात आवाज उठवला. 1897 साली पुणे कृष्णाची सेवा करताना त्यांचे निधन झाले. त्या भारतीय समाजसुधारक चळवळीतील एक प्रमुख व्यक्तिमत्व होते. अशा या सावित्रीबाई फुले यांना